भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वीतं वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शंभो जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ती नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरानी संग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठल विठ्ठल मला नंतर विक्षेप नाही चालणार तुम्ही पाठीमागच्या महिला तो येण्यासाठी हा पूर्ण स्पेसेस पॅक करा तुम्ही उठा तो मागचा पूर्ण स्पेस ह्या बाजूला कोपऱ्यात जा तुम्ही उठा 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 ही पूर्ण अजून एवढाच याच्या डबल येणार आहे समाज या 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 एक बाजूला या आणि पुरुष मंडळी उन्हात कोणी उभं राहू नका जरी सर्व उत्तरक्रिया झालेली असली तरी आत्तापासून बरोबर 1.5 तास कीर्तन चालणार आहे म्हणून सगळ्यांनी बसून घ्या उन्हात नका उभं राहू विठ्ठल 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 शेवट तो भला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सहजलेल्या प्राप्त झाले असे जगदवंदनीय श्री महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा जीवनशैली जगत असताना उच्च स्थितीचा अनुभव प्रकट करणारा अभंग. विठला 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 महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये अहिक पारलौकिक सुखाच्या पलीकडे जाऊन गुणातीत मी झालो, भगवंताची सेवा केली, त्याचा परिणाम माझ्या जीवनात काय झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. गोड शेवट झाला. का झाला त्याचं कारण सांगतायत. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. देवाची भेट झाली. जो जपी तपी त्यागी संन्यासी महानुभव मुनी बैराग यांना सहजलेले या स्वप्नात सुद्धा येत नाही, अनुभूतीला येत नाही, तो भगवान परमात्म्याच्या निज सुखाला मी प्राप्त झालो म्हणून माझा शेवट गोड झाला. मग शेवट गोड होत असताना तुमच्या अधिष्ठान दैवताला भेटल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अवस्था काय केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांगीला. सगळ्या जन्माचं दुःख एका जन्मात संपलं म्हणून शेवट गोड झाला. मग आता शेवट जर गोड झालेला आहे, तुमचं कर्तृत्व कर्म सर्व काही शिल्लक राहिलेलं नाही, मग आता काय कराल. ज्याने शेवट गोड झाला तेच गाईल. तुका म्हणे वाणी गेले आता घेऊ धनी. ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्ती शेवटच्या चरणामध्ये सांगून महाराज माझा शेवट गोड कसा झाला हा परिपूर्णतेचा श्वास आजच्या अभंगामध्ये सोडतायत. पवित्र धरा सोनी सांगवी तालुका चांदवड जिल्हा नाशिक. पवित्र महालय क्षेत्र श्री चंद्रेश्वर भगवंत, पवित्र जगदंबा भगवती माँ रेणुका माता, पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, छत्रपती शिवरायांचा चरणस्पर्श, भगवान प्रभू रामचंद्रांचा चरणस्पर्श झालेली आपली नाशिक जिल्ह्याची भूमी. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुका आहे आणि चांदवड तालुक्यामध्ये आपलं सोनी सांगवी हे परंपरेचं गाव आहे. आणि अशा परंपरेच्या ग्रामामध्ये गावामध्ये आज कार्तिक वद्य दशमी भगवान ज्ञानोबारायांचा कार्तिकीचा सोहळा होत असताना, तो सोहळा सुंदर पार पडत असताना त्या सोहळ्यामध्ये आमचे वैकुंठवासी गुरुवर्य आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय पूजनीय बाबा म्हणजेच आदरणीय ज्यांच्या शब्दामध्येच भगवंताचा आविष्कार आहे असे नारायण बाबा ठाकरे, कृपापात्र शिष्य सच्चिदानंद केरोबा बाबांचे. आणि बाबांच्या आयुष्याच्या साधन कालाची पावती काय म्हणत असाल तर त्यांचं मरण. साधूचं जाणं ही साधूची उंची ठरवत असतं. जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं आणि साधू स्वतःहून येतात आणि स्वतःहून जातात. ते स्वतःहून कसे जातात हे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे पूजनीय नारायण बाबा. विठला विठला पूजनीय नारायण बाबांची उंची परमार्थाची एवढी विशेष होती का त्याच्यावर विस्तीर्णाने मी पुढे बोलणार आहे. आणि त्याचा परिपाक एवढाच झाला. कार्तिक वद्य प्रतिपदा ते कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे भगवान परमात्म्याच्या महाद्वारातून सगळ्या दिंडी पताका ध्वज नामदेवराया स्वतः घेऊन ज्ञानोबारायांना समाधिस्थ करण्यासाठी अलंकापुरीच्या दिशेनं ज्यावेळेस निघतात त्याच वेळेस बाबांनी आपला देहत्याग केला, देह सोडला, निर्याण काल झाला. आणि कुठपर्यंत परिपूर्णता आहे. ग्रहस्थ्याची 13वं व्हावं लागतं, ब्रह्मचार्याचं 14वं, संन्यासाची 16शी. त्या पद्धतीनं 13वं विधी त्रयोदशीला समाधी संजीवन सोहळा ज्ञानोबारायाचा तिकडे आणि आपल्या गुरुवर्य बाबांचा समाधी सोहळा सांगवीमध्ये इकडे. हा सामान्य साधर्म्य भाव नाही, सामान्य योगायोग सुद्धा म्हणू नका. याच्यासाठी पुण्य लागतं. म्हणून एक म्हण आहे बघा, एक वचन आहे, शूर ओळखावा रणी साधू ओळखावा
मरणी रणी आणि म जर काढला तर रणच आहे. त्या रणांगणामध्ये जसा एखादा नरशार्दूल एखादी तलवारबाजी करत असताना दांडपट्टा चालवत असताना अनेक शत्रूंना भेदून त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो ना, तसा एखादा साधक या मायानगरातल्या सगळ्या शत्रूंना भेदक करत करत त्याच्या गुरुच्या महावाक्याच्या ध्वनीच्या द्वारा साधनेच्या द्वारा त्या यमपुरीला त्या स्वर्गपुरीला जिंकून वैकुंठ धामाला कसा प्राप्त होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुरुवर्य बाबा विठ्ठल विठ्ठल. ऐका, ही काय सामान्य घटना नाही. म्हणून बाबांच्या ह्या जाण्याचा पर्वकाल असा उत्तम निवडला. म्हणून सगळ्या साधक मंडळी त्यांचं कुटुंब त्यांच्या परिवाराने या ठिकाणी 7 दिवसाची कीर्तनमाला. आज 8व्या दिवशी हा काला नाही. सगळ्यांना प्रश्न पडला असेल 7 दिवस जर सप्ताह झाला ज्ञाती मंडळी आहे काल्याचा अभंग का घेतला नाही. त्याचं कारण ज्ञानोबरायांच्या सोहळ्याचा काला हा त्रयोदशीला असतो, त्यानंतर एक काला अमावस्याला असतो, त्याच्यानंतरचा नामदेवरायांचा काला प्रतिपदेला असतो. छबिना मिरवणूक झाल्यानंतर हा सगळा काला हा त्रयोदशीला व्हावा या दृष्टीनं आज निर्वाणीचा अभंग गावा. म्हणून शेवट तो भला माझा बहुगोड झाला हा अभंग घेण्याचं कारण बाबांची उंची ही त्याच गतीने होती. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त झालेली स्थिती बाबांना कशी प्राप्त झाली याचं चिंतन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीनं हाचा अभंग आहे. आपण अभंगाच्या दिशेनं आपण वाटचाल करणार आहोत. मरणानंतर अंत्येष्टी कर्मानंतर दशक्रिया असते, दशपिंड असतो. गुरुवर्य बाबांच्या दशपिंडाचा आजचा हा कार्यक्रम आहे. वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहे. त्यामध्ये गर्भधान नावाच्या संस्कारापासून शेवटचा संस्कार अंत्येष्टी येतो. गर्भधान नावाच्या संस्कारानंतर पुष्वान नावाचा संस्कार आहे. पुष्वन संस्कार झाला का तिथून तुमचं नामकरण जाती कर्म ही सगळी कर्म करत असताना विवाह बंधन आहे ही सगळी 16 संस्कार होत असताना उपनयन संस्कारानंतर तुमचा विवाह संस्कार आणि नंतर तुमचा अंत्येष्टी कर्म येतं. अंत्येष्टी कर्म जेवढं सामान्य तुम्ही समजता तेवढं सामान्य नाही. या 16 संस्कारापैकी पहिला गर्भधान नावाचा संस्कार आणि दुसरा संस्कार आहे अंत्येष्टी. ज्ञानोबरा ह्या दोन्ही सोहळ्यांचं वर्णन करतात. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया तरी ना म्हणू नये धनंजया जिया परी. या गावाला आल्यानंतर 2 गोष्टीला नाही म्हणता येणार नाही, एक जन्म आणि दुसरा मृत्यू. मग का हो महाराज तुम्ही सामान्य जीवाचं बोलतात का अन्यांचं? अहो मृत्यू लोकामध्ये देवादिक येऊ द्या संतादिक येऊ द्या तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी राहता येते. आले आले अवतार हेरते पामर जीव किती आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. या ठिकाणी कोणी राहत नाही. हा मृत्यूलोक आहे आणि ह्या मृत्यूलोकामध्ये साधूचं सुद्धा जाणं आहे, जीवाचं सुद्धा जाणं आहे आणि देवाचं सुद्धा जाणं आहे. पण देवाच्या जाण्याला आपण विसर्ग म्हणतो, म्हणजे देवाच्या जाण्याला प्रयाण काळ म्हणतो, साधूच्या जाण्याला वैकुंठ भवन म्हणतो आणि शेवटी जीवाच्या जाण्याला मरण म्हणतो. मग जाणं हे जाणंच आहे. भगवान परमात्मा असू द्या, भगवान श्रीकृष्ण असू द्या, प्रभू रामचंद्र शरयुत विसर्ग झाले. भगवान श्रीकृष्ण व्याधाच्या हातून बाण लागून गेले. ज्ञानोबराय समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. समाधीमध्ये ज्ञानोबराय गेले. प्रयाण काळे देवे युमान पाठविले कडीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊन या निज धामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जया जे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जावं लागतं.
वैकुंठ धामाला सुद्धा जावं लागलं जगद्गुरू महाराजांना, तसं मृत्यूलोके जाणं अपेक्षित आहे, पण त्या जाण्यामध्ये फरक आहे. साधूचं जाणं हे जगाच्या कल्याणाचं आहे आणि जीवाचं जाणं हे जगाच्याही नाही आणि स्वतःच्याही कल्याणाचं नाही. साधूचं जाणं, महाराज ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले आणि त्या त्रयोदशीला विशेष उंची मिळवून दिली, म्हणून कार्तिक वद्य त्रयोदशी पुण्यवान प्राप्त झाली. सांगू का साधूच्या जाण्याला महती काय येते? साधूच्या एका जाण्यामुळे महाराष्ट्रातला 15 लाख समाज आळंदीमध्ये जातो. साधूचं जाणं. जगद्गुरु तुकोबरायांच्या जाण्याला विजेच्या दिवशी सर्व समाज देहूमध्ये जातो. म्हणजे साधूचं जाणं सुद्धा पुण्य प्राप्त करून देणारं असतं. नाथषष्टीला पैठण क्षेत्रामध्ये 8 ते 10 लाख लोक जमतात साधूच्या जाण्याने. म्हणून साधूच्या जाण्याने कल्याणकारी होतं. महाराज नारायण बाबा गेले आणि तेव्हापासून घरी आहात सर्व, ज्ञानोबरायांच्या सोहळ्याला नाही, तरी सुद्धा ह्याच ठिकाणी आळंदी प्रगटली. विठ्ठल विठ्ठल म्हणून मानवी जीवनाची शृंखला जगत असताना, जीवनशैली जगत असताना साधूचं जाणं हे मरणानंतर कीर्तीला ठेवून जातं. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून त्या साधूच्या जाण्याला विशेष उंची असते. आणि असं जीवन जगत असताना आपल्या सुद्धा जीवनशैलीमध्ये तो योगायोग घडावा, यासाठी आपण परमार्थ केला पाहिजे. परमार्थ करत असताना मृत्यूचा शोक परमार्थिकाला होत नाही. तुम्ही बघा, प्रपंचिक जेवढा शोक करेल मृत्यूचा, तेवढा परमार्थिक शोक करत नाही. आणि जर परमार्थिक शोक करत असेल तर अजून त्याचा परमार्थ सुरू झाला नाही. विठ्ठल ऐका, तुम्ही म्हणाल कसं? 100% जर तुमच्या जीवनामध्ये अजून शोकाकुल अवस्था असेल तर अजून ज्ञानाची प्राप्ती नाही. आणि ज्या अर्थी शोकच नसेल त्या अर्थी ज्ञान प्राप्त झालं याचं चिन्ह आहे. आमचे गुरुवर्य पूजनीय साधक संजीवनी विठ्ठल बाबा घुले, पूजनीय गुरुनाम गुरु शांताराम गुरुजी गेल्यानंतर 6 महिने रडत होते. गुरुचं जाणं योगाला असतं शिष्याला. गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय सोनोपंत मामांना ही बातमी कळाली का विठ्ठलभाऊ रडण्याचं थांबत नाही. त्यावेळेस पूजनीय सोनोपंत मामा पंढरी क्षेत्रामध्ये गेले. म्हणले, तुमच्या गुरुजींनी रडायला शिकवलं का? आमच्या गुरुजींना हसायला शिकवलं. एवढ्या एका वाक्यावरती पूजनीय विठ्ठल बाबांनी आयुष्यभर पुन्हा शोक केला नाही. ही साधूच्या विचाराची उंची असते. मग त्या साधूच्या द्वारा मरणाची अपेक्षा कशी आहे ती मरणाचे 3 प्रकार पाडतो. लवकर विषयाला स्पर्श करतो. ऐका, एक नित्य मृत्यू आहे, एक नैमित्तिक मृत्यू आहे आणि एक महामृत्यू आहे. मग आजच्या अभंगामध्ये कुठल्या मृत्यूचा विचार केला? महामृत्यूचा. विठ्ठल विठ्ठल नित्य मृत्यूमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहात. जो उगवला तो मावळेपर्यंत, मावळला दुसरा दिवस उगवला. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. घड्याळाचा काटा 12हून पुन्हा 12वर येतो. ही ज्याचं जशी कालभ्रमण आहे तशी जगताची सुद्धा कालभ्रमणा काळाची अखंड चालू आहे, अखंड चालू आहे. महाराज किती चालू आहे? संत म्हणतात तुमच्या पाठीमागे सावलीसारखा काळ आहे म्हणलं. हा, घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाये. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाये. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. येऊन या काळा बैसला से उसा, झाकतोसी कैसा डोळे आता, झाकतोसी कैसा डोळे आता. येऊन या काळा बैसला से उसा, झाकतोसी कैसा डोळे आता, झाकतोसी कैसा डोळे. घडी घडी काळ वाट याची पाहे,
अजून किती राहिला अवकाश. हा नित्य मृत्यू महाराज. जे आज आहे उद्या आहे ते परवा नाही. उगवलेला सूर्य स्थिर नाही. माध्यानाला येतो माध्यानाला सूर्यास्ताला जातो. तसं बालपणातून मनुष्य तारुण्यात, तारुण्यातून म्हातारपणामध्ये या नित्य मृत्यूच्या शृंखला आहे महाराज. ही मृत्यूची परंपरा आहे, ही प्रक्रिया आहे. तुम्हाला सांगू का नित्य मृत्यू कशाला म्हणतात? मी नेहमीचं उदाहरण एक देतो असतो. विठ्ठला विठ्ठला नित्य मृत्यूचं उदाहरण देण्यासाठी तुम्हाला उदाहरणाने सांगतो म्हणजे प्रक्रिया लक्षात येईल. लक्ष द्या, ऐका. नित्य मृत्यू कशाला म्हणतात? एखादं मोठं झाड आहे, त्या झाडाला तोडण्यासाठी कमीत कमीत 1000 घाव लाकूड तोड्याने टाकले. किती घाव टाकले? 1000 घाव टाकले. ते झाड त्या 1000व्या घावाला पडलं. माझा प्रश्न असा आहे काका, ते झाड कितव्या घावाला पडलं? अरे जाणती मंडळी आहे, प्रश्न एकदम सोपा आहे. नो वेदांत न प्रक्रिया, काहीच नाही. पहिल्या घावाला सुरुवात झाली, शेवटच्या घावापर्यंत झाड तुटलं. 1000 घाव घातले, त्या घावाचा परिणाम असा झाला, झाड तुटलं शेवटच्या घावामध्ये. माझा प्रश्न असा आहे, पहिल्या घावापासून 1000 घावामध्ये कितव्या घावाला झाड तुटलं मला सांगा. पहिल्या घावाला झाड तुटलं असं जर विजय बाबा तुमचं म्हणणं असेल तर पुढचे 999 घालावे लागले. टाकले का नाही? मग तुम्ही मधल्या घावाला म्हणाल तर पाठीमागचे आणि पुढचे, आणि शेवटच्या घावाला म्हणाल तर म्हण पहिले. मग तुम्ही म्हणाल याचं उत्तर काय? सोपं उत्तर आहे, झाड तोडण्याची प्रक्रिया पहिल्या घावाला सुरुवात झाली होती. प्रक्रिया आहे ती तोडण्याची. काय प्रक्रिया? पहिल्या घावाला सुरुवात झाली आणि शेवटच्या घावाला पूर्ण झाली. ही जशी झाड तोडण्याची प्रक्रिया 1000 घावांमध्ये आहे, तसे तुमचे मिळालेले आयुष्याचे 100 वर्षे मृत्यूच्या प्रक्रियेचे आहे. आईच्या गर्भामध्ये तुम्ही स्थिर झालात त्या दिवसापासून तुमच्या मृत्यूची तयारी, जन्माची नाही. लक्ष द्या, जन्माची नाही तयारी. कशाची तयारी आहे? मृत्यूची तयारी. ज्या दिवशी माता प्रसवली पहिला दिवस मावळला, मरणाची प्रक्रिया सुरू झाली. सुरू आणि फक्त अंत्येष्टी कर्माला हा देह जड देहाला वासांशी जीर्णानी यथा वियाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान नन्यानी संयाती नवानी देई जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मंग नूतन विडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. त्या दिवशी त्या कर्माची, त्या देहाची मरणाची प्रक्रिया शेवट होते. याला नित्य मृत्यू म्हणा. अजून नित्य मृत्यू सांगतो. नित्य मृत्यू कशाला म्हणतात? आपल्या मनाचा सुद्धा मृत्यू नित्य होत असतो. उदाहरणार्थ हाडाची काढ रक्ताचं पाणी करून एखाद्याने होत्याचा नव्हता संसार फुलवला, काही नव्हतं मिळवलं, गाडी बंगले जमीन स्थायी संपत्ती भरपूर कमावली, कोट्याधीश अब्जाधीश झाला, आणि वृद्धप काळामध्ये अशा कष्ट केलेल्या देहाला त्याचा पुत्र म्हणला, तुम्ही नेमके आमच्यासाठी करूनच काय ठेवलं? एवढ्या जन्मदात्याच्या एका वाक्यावर त्या बापाचं जगणं नसतं, जगता जगता मरण असतं. याला मरण म्हणतात. बघा तुम्ही कीर्तनामध्ये जर भजनामध्ये विक्षेप झाला, काही जर झालं तर ते सगळ्या वक्त्या श्रोत्याचं काय असतं? मरण असतं. मरण हा शब्दाचा अर्थ मनाचं सुद्धा एक मरण आहे. याला नित्य मरण म्हणा. हे तुमच्या आमच्या साधू संन्याशी बैरागी कोणी असू द्या, त्याचा सुद्धा नित्य मृत्यू. अरे भगवान श्रीकृष्णाचा सुद्धा सांबाने ज्या वेळेस बापाच्या विरोधामध्ये सगळं शस्त्र उचलली, त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा सुद्धा वृत्तीचा मरणाचा एक विषय पुढे आला. मरण ही प्रक्रिया नित्य मृत्यूमध्ये आहे. विषय थांबवतोय. याला म्हणायचं नित्य मृत्यू. दुसरा आहे नैमित्तिक मृत्यू, निमित्तानं येणारा. निमित्त होईल काहीतरी आणि त्या निमित्तानं येणारा मृत्यू आहे. चला सोडा विषय. आणि शेवटचा तिसरा जो विषय तो महामृत्यूचा. संत या महामृत्यूला विशेष किंमत देतात. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात ह्या महामृत्यूची व्याख्या विशेष उंचीनं आली. मरण माझे मरून गेले, मज केले अमर किंवा अमर अमर आखरे की पहा.
होते तुम्ही अजून सांगू का मरणा हाती सुटली काया अजून सांगतो भजन करा विठ्ठला मरणाची उंची आपुल्या डोळ्याने पाहणं याला अनुपम्य सोळा आपुले मरण पाहिले म्या डोळा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोळा अनुपम्य तो झाला सोहळा आपुले मरण पाहिले मे डोळा तो हा झाला सोळा अनुपम्य अनुपम्य ज्याला उपमा नाही असा सोळा माझा झाला असं आपुले मरण पाहिले म्या डोळा साधूचं मरण याला मरणाची महामृत्यूची व्याख्या म्हणा जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात 3 पैलू येतात एक संसारी तुकोबर आहे एक साधक तुकोबर आहे एक सिद्ध तुकोबर आहे आज संसारी तुकोबरायाची भाषा नाही आजची भाषा साधक तुकोबरायाची नाही मग आजची भाषा आहे सिद्ध तुकोबरायाची ज्या दिवशी जगताचा राणा जगद्गुरु महाराजांच्या समोर उभा राहिला जो अन्यांना दुर्लभ आहे पण जगद्गुरु तुकोबरायाला सुलभ झाला त्यांच्याबरोबर ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनशैलीमध्ये आली त्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांचा कृतार्थ भाव प्रगट झाला आणि तो भाव काय अभंगाचं प्रथम चरण शेवट 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 माझा बहु गोड झाला माझा शेवट गोड झाला जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात नेमकी शेवट गोड होणं नेमकी म्हणजे काय शेवट आपण शेवट कशाला म्हणतात चितेवर ठेवलं की त्याचा शेवट गोड झाला आपण ज्याला जन्म समजतो त्याला संत जन्म समजत नाही आपण ज्याला मृत्यू समजतो त्या संत त्याला मृत्यू समजत नाही आम्ही कायेच्या देहाला प्रगट होण्याला जन्म समजतो संत त्या कायामध्ये आत्मउन्नती भाव प्रगट होणं याला जन्म समजतात ऐका आम्ही ह्या देहाला अग्नी संस्कार करण्याला शेवट समजतो आणि संत ह्या देहामध्ये असताना देहाबद्दलची आसक्ती गळून पडणे याला शेवट समजतात हा आपला आणि संतांचा फरक आहे अजून सांगतो जन्म जन्म म्हणजे काय त्याला धावता पुरावा देतो 1400 वर्षाचे चांगदेव तपतीर रहिवाशी गर्व हरावया चालविले भिंतीशी ज्ञानोबरायांच्या समोर ज्यावेळेस चांगदेव महाराज येतात आणि मुक्ताई साहेबांच्या समोर ते प्रगट होतात 1400 वर्षाचे बर का 14 विद्या 64 कला अर्जित ज्यांनी केल्या सर्व कलांमध्ये निष्णात असणारे चांगदेव महाराज आहे पण त्या चांगदेव महाराजांना सुद्धा आत्मबोध नव्हता श्रीदेह ज्यावेळी दिसला आणि मुक्ताईला बघितल्यानंतर बाबा पुढे मुक्ताईला बघितल्यानंतर पुढे त्यावेळेस विठाला 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 बघितलं आणि चांगदेव महाराजांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये स्नान करताना अंग लपवलं मुक्ताईने बघितलं काहीतरी गडबड आहे मुक्ताई साहेब म्हणले काय झालं चांगदेव महाराज म्हणले तुम्ही श्री देहामध्ये आहात योग्याचं स्नान स्त्रीला दिसू नये म्हणून मी लपलो
मुक्ताई साहेब म्हणले 1400 वर्ष तप केलं, याग केला, हवन केलं, साधना केली आणि जड असणाऱ्या देहामध्ये पंचमहाभूताच्या तत्वामधल्या स्त्री देहामध्ये पुरुष देहामध्ये अजून जर भेद गेला नसेल तर अजून अज्ञान शिल्लक आहे. त्यावेळेस म्हणले काय करावं? म्हणले काहीच नाही, आत्मबोध घ्या म्हणजे गुरुवाक्याचा जप करा आणि महावाक्याची ध्वनी मुक्ताईच्या कानातून प्रगट झाल्यानंतर चांगदेव महाराजांचं वचन आहे का माझा जन्म आज झाला. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आजी जन्माला आलो म्हणजे कधी? 1400 वर्षाचे होते ना चांगदेव महाराज. मग जन्म कधी झाला? आजी. आता कधी? गुरुमुखातलं वाक्य कर्णविवरातून हृदय पटलावर आघात करून असणारी अविद्या मलिन माया संपूर्ण समूळ नाहीशी झाली. ब्रह्मविद्येचा प्रकाश चित्तामध्ये प्रगट झाला का त्याला जन्म म्हणा. आणि संतांचा मृत्यू कसा असतो? मी देह नाही हा भाव त्याच्या चित्तामध्ये स्थिर झाला का तोच दिवस त्याचा शेवटचा. जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत हे झालं. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात माझा आणि देहाचा संबंध आता राहिला नाही. त्याचा परिणाम असा झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. सांगू का? गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर बरं का, भौमतीर्थ आणि चिदतीर्थाचं वर्णन स्पर्श करतो, विषय फार मोठमोठे, फक्त स्पर्श करतो. गंगा सिंधू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका क्षिप्रा व्यत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्र सरिता कुर्यात कुर्वन्तु मे मंगलम. हां, कुर्वन्तु मे मंगलम. हे जे सगळ्या सप्त नद्यांचे नाव आहे हे भौमतीर्थ आहे. ह्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर पाप केलेलं जाईल, पापाची वासना नाही जाणार. आणि चिदतीर्थ म्हणजे जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवणी झाले शांतीशी आले पालव नवे. अशा चिदतीर्थाच्या स्नानामध्ये तुम्ही गेलात का तुमच्या ठिकाणी आत्मबोध प्रगट होतो. त्याचा परिणाम पापाची वासना जळून जाते. ती पापाची वासना माझ्या सद्गुरूमुळे माझी गेली म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. विठ्ठल तसं जर बघितलं तर प्रपंचामध्ये समूळ अनुकूलताही नाही आणि समूळ प्रतिकूलताही नाही. तुम्ही माझ्या समोर सगळे प्रपंचातले PhD धारक आहात. जरी तो संन्यासी ब्रह्मचारी असेल तरी सगळे संसारिक. जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे संसार. हा संसार आपण सगळ्यांनीच केला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैलम. ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. किती वेळा जन्मायावे किती व्हावे फजित. 100% हा जो जन्म मरणाचा फेरा आहे हा सुद्धा संसार आहे. आणि ह्या संसारामध्ये जीव अखंड आहे पण त्या संसारामध्ये समूळ अनुकूलता नाही. देवाचा प्रपंच असू द्या, दानवांचा असू द्या, जीवाचा असू द्या वा संतांचा, अनुकूलता नाही आणि पूर्ण प्रतिकूलता सुद्धा नाही. तुम्ही म्हणाला अनुकूलता कशी नाही? जर संसारामध्ये अनुकूलता असती तर साधू संन्यासी जन्मालाच आले नसते. विठ्ठला जर प्रपंचामध्ये अनुकूलता असती, जर प्रपंच सुलभ असता. आमचे गुरुवर्य बाबांचं एक वचन आहे, राज्य सोडून गेले थोडे ते का वेडे म्हणा. बाबा म्हणाचे गोपीचंद राजा गुरुची बोला राज्य सोडून हा राज्य सोडून गोसावी झाला. बाबाचं वचन बरं का. बाबा आता बाबा आठवायला लागले. आता बाबा कीर्तन करते. आता ऐका हे का सांगतोय. जर प्रपंचामध्ये अनुकूलता असती, ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी वसंत भावी त्या पोखरणी नदी गंगा वाहते. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती परी दे मधाला सा सोहम जो जोरे बाळा. जर प्रपंचात अनुकूलता असती तर संन्यास आश्रम जन्माला आला नसता महाराज. जर प्रपंचात पूर्ण सुख असतं, जर प्रपंचात पूर्ण सुख असतं तर दिंड्या निर्माण झाल्या नसत्या. प्रपंचात पूर्ण सुख असतं तर रायगड सापुतारा वनीला फिरण्यासाठी लोक गेले नाही. जर प्रपंचात पूर्ण सुख असतं तर ज्या अर्थी तुम्हाला तुमच्या असलेल्या कष्टाने कमवलेल्या बंगल्यामध्ये अंतकरण तुमचं स्थिर होत नाही, त्या अर्थी त्या प्रपंचामध्ये पूर्ण अनुकूलता 100% नाही. मग प्रतिकूलता आहे का? 100% नाही.
कारण जर प्रतिकूलता असती तर तुम्ही प्रपंच सोडून उदासीन आखाड्याचे मालक झाला असतात. आम्ही कितीही सांगितलं तरी तुम्ही तुमच्याच घरात जातात. बरोबर आहे का नाही? कितीही सांगितलं तरी घरातच जातो. म्हणजे 100% प्रतिकूलताही नाही आणि 100% अनुकूलताही नाही. त्या अनुकूल प्रतिकूल पाप पुण्य बंध मोक्ष या सगळ्याच्या पलीकडं सत्व रज तमाच्या गुणातीत अवस्थेला ज्यावेळेस महात्मा पोचतो ना, त्यावेळेस त्या महात्म्याला हे वचन शोभतो, शेवट तो भला माझा बहुगोड झाला. जगद्गुरु महाराज म्हणतात, माझा शेवट गोड का झाला? का आता इथून पुढे आत्ता ह्या ठिकाणी पाठीमागच्या सगळ्या जन्माचं, भक्त प्रल्हादापासून आहे ना जगद्गुरु तुकोबराय, भक्त प्रल्हादजी जगद्गुरु तुकोबराय, अंगदजी जगद्गुरु तुकोबराय, उद्धवजी ही जगद्गुरु तुकोबराय, नामदेव महाराज सुद्धा जगद्गुरु तुकोबराय. म्हणजे 4 युगाची साक्ष संप्रदाय सकळांचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. जर ही परंपरा जगद्गुरु महाराजांची असेल, महाराज म्हणतात सगळ्या जन्मामध्ये सेवा केली, आता सेवा करण्याचा सुद्धा भाव राहिलेला नाही. म्हणजे मी माझ्या मुक्त गतीला पोचलो. सायुज्यता समीपता सलोकता स्वरूपता मोक्षाच्या पलीकडं माझी जी अवस्था आहे ती अवस्था मला प्राप्त झाल्यामुळे शेवट तो भला माझा बहुगोड झाला. आपण शेवट कशाला म्हणतो, संत शेवट कशाला म्हणता, हा विषय आपण मांडला. नेमकी शेवट कशाने गोड झाला? खुंटली आधावा पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. हे ज्या दिवशी होईल याची सुरुवात काय? याजसाठी केला होता टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा कधी? आता निश्चिंतीने पावलो विसावा. कधी पण खुंटलिया धावा, ज्या दिवशी तृष्णा खुंटते तो दिवस माझा शेवटचा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझी खुंटली कशाने जाई व तू माते, न तरी सायास आम्ही विष्णुदास तैसे. कैसे न हो, विश्वामित्रासारखे नाही, ते फसले असतील, मी नाही फसणार. जगद्गुरु तुकोबरायांची भाषा आहे, ती भाषा प्रगट होत असताना कधी खुंटली या धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे काय माहिती का? एक विषय प्राप्त असताना त्याच विषयाची अभिलाषा त्याच वेळेत चित्तामध्ये अखंड राहणं, याला तृष्णा म्हणायची. म्हणजे काय? दत्तू काकांचे पेढे खात असतानाच आपण विचार मनात आणायचा का हे पेढे मला पुन्हा भेटतील का? कळलं का? याला तृष्णा म्हणायची. एक अभंग होत असताना दुसरा अभंग मनात येणं ही तृष्णा आहे, पण ही कल्याणाची. अजून सांगतो तृष्णा काय असते तुमच्या भाषेत सांगू का? सोपं. 100 एकर जमीन आहे. किती? कमी का वाढू? बरं, 100 एकर जमीन आहे. कमी का? नाही. तरी सुद्धा शेजारच्याच 1 एकर निघालं, ते घ्यावंच वाटतं, याचं नाव तृष्णा. आता अजून तुमच्यासाठी सांगतो. आता गळ्यामध्ये पतीनं केलेलं मंगळसूत्र काय जे असेल, शॉर्टपोत कर्णफुलं सगळे स्वर्ण अलंकार, एक सरासरी 2.5, 3, 4 तोळ्याच्या 5 तोळ्याच्या प्रत्येक स्त्रीचा अलंकार गळ्यामध्ये असतात. सरासरी एखाद्या पतीने भास्कर बाबा सारख्यांच्या मनाला दिलखुश वाटलं, त्यांना 5 तोळे भेटतं. त्यांना वाटलं आपल्या पत्नीला सुद्धा, धर्मपत्नीला जिच्यामुळे परमार्थ एवढा सुंदर झाला, तिला आपण 50 तोळे करावं असं वाटलं. ऐका, असं तुम्हाला वाटलं आणि ते केलं सुद्धा, कीर्तनापुरतं केलं सुद्धा. परंतु नंदूबाबा आणि तुम्ही सोबत आहे, इकडे 50 तोळे आणि इकडे 60 तोळे, लगेच वाढवलं 10 तोळे. मला सांगा, 50 तोळ्याची 50 तोळे कमी का? किती भाव झाला? भरपूर, 40-1 लाखापर्यंत. 40 लाख रुपयाचं स्वर्ण कांचन गळ्यात असताना सुद्धा
पुन्हा 2 तोळे असावं ही राहणं याला म्हणायची तृष्णा. जो विषय प्राप्त आहे तरी सुद्धा त्याची अभिलाषा. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, आता विषयही विसर पडिला निशेष. आता काही शिल्लक राहिलं नाही. आता नाही, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. त्याचा परिणाम काय झाला? शेवट तो भला. शेवट तो भला. शेवट तो भला. शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला. माझा भाऊ गोड झाला. आलो न जाता माहेरा. आलो न जाता माहेरा. माझा भाऊ गोड झाला. माझा भाऊ गोड झाला. आलो न जाता माहेरा. आलो न जाता म्हणून माझा काय झाला? शेवट तो भला. माझा बहु गोड झाला. तो शेवट गोड झाला. ठीक आहे महाराज, पटला आम्हाला. पण तो बहु गोड झाला हे पटत नाही. बहु गोड झाला म्हणजे काय? ज्याला उपमाच नाही त्याला बहु हा शब्द दिला. बहुवचनी ज्यावेळेस म्हणतो ना, एकवचनी अनेकवचनी बहुवचनी. ज्या वेळेस बहु हा शब्द येतो मला ते शब्दात मोजता येणार नाही. जगद्गुरु तुकोबराय, माझा गोड. गोड हा शब्द चववाचक नाही घ्यायचा बरं का. गोड हा शब्द कल्याणकारी घ्यायचा. गोड झाला, कीर्तन फार गोड झालं म्हणजे काय झालं? दशक्रिया फार गोड झाली व फार समाज होता, सगळी रचना होती, मुलांनी सुंदर व्यवस्था केली होती, साधक मंडळी भरपूर आली. गोड होणं म्हणजे काय? चववाचक नाही घ्यायचा. आत्मकल्याणाच्या दृष्टीने परिपूर्णतेचा. पूर्ण केलं पूर्ण केलं पूर्ण केला मनोरथ. घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. सांभाळिले 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 अनाथा. केला निळा केला निळा केला निळा पावन. जो निळा पावन केला तो पूर्ण केला. जे पूर्ण होणं म्हणजे गोड होणं. अजून सांगतो, भजन करा विठला. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, योग्याची अवस्था, जप्याची अवस्था, कर्मकांडाची अवस्था, सगळ्या अवस्था पहिलं तिराला नेऊन मी एकटा भक्तीच्या द्वारा त्या टोकाला पोचलो. म्हणून शेवट तो भला. माझा बहु गोड झाला. बहु गोड होण्याला एक उदाहरण देतो, फार गोड आहे. गुरुवर्य मारुती बाबा देतात, शांतिब्रह्म बाबा. काय गोड उदाहरण आहे बघा. जुन्या काळामध्ये घराघरात श्रावण महिन्यामध्ये पोथी चालायची. कुठली पण, नवनाथ, पांडव प्रताप, अजून महाभारत, प्रत्येक घरामध्ये पोथ्या चालायच्या. जुन्या सगळी मंडळी गावात राहायची. मग पुराणिक वाचण्यासाठी बसायचा, एक गाण्यासाठी, एक ओवीचा अर्थ सांगण्यासाठी, समाज ऐकण्यासाठी असायचा. मग शेवटी दूध आणि प्रसाद असतो ना, साखरेचा लाडू, आपला याचा खोबऱ्याचा लाडू, जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने, शेंगदाणे, गूळ, असं डाळ्या सगळं ठेवलेलं असतात. मग प्रसादाचा अभंग होतो, सगळे प्रसाद घेतात. तो प्रसाद घेत असताना त्या पुराणिक बोला ती माता भगिनी दररोज असा गोड लाडू करून द्यायची. ऐका बरं का, आता गोड लाडू करून द्यायची. पुराणिक बुवा तो लाडू खायचा. आता कुठल्याही माता भगिनीला, ती अन्नपूर्ण आहे, तिला असं वाटतं मी केलेल्या पदार्थाची चव नेमकी कशी झाली, खारट तुरट आंबट की गोड, का ज्या अर्थाने मला कळालं पाहिजे. म्हणून ती अपेक्षा धरून असते पदर घेऊन शांत. कधी जेवणारा म्हणेल वा स्वयंपाक सुंदर झाला. नवऱ्या कोणतं जास्त अपेक्षा असते, पण नवरा कधी म्हणतच नाही, हे दुर्दैव असते. त्याला नेहमी दुसऱ्याचीच भाजी. बस मी पुढे नाही बोलत आता. आता ऐका, हे त्यावेळेस ती माता भगिनी लाडू कसा झाला? पुराणिक बा म्हणायचे लाडू खरंच खूप गोड झाला हो, पण थोडा फिका झाला. काय म्हणायचे? दुसऱ्या दिवशी माता भगिनीला वाटलं चांदोडून खवा आणावं, खव्याचेच लाडू करा. खव्याचेच केले तरी पुराणिक बा म्हणत होता त्या गोड झाला हो, पण थोडा फिकाच झाला. माता भगिनी 3-4 डिंकाचे लाडू बनवले. काजू बदाम पिस्ता अक्रोड सगळे टाकून सगळ्या प्रकारचे लाडू केले. सगळे लाडू केले. शेवटी माता सुगरण होती, तिच्याकडे विशेष थेरपी होती. तिने असा विचार केला, सगळ्यात गोड जगात काय? साखर. साखरेचा केला पाक, आणि पाकाच्याच काय केले? होत नाही बरं का, घरी जाऊन करू नका, कीर्तनात काय होतं असेल सुगरण माता एखादी तर होईलही, पण झाले लाडू. पाकाचे लाडू झाले. लाडू समोर घेतला. पुराणिक बुवा लाडू खा. लाडू घेतला.
तोंडामध्ये घास गेला. कसा झाला? पुराणिक दररोजच्या नियमाप्रमाणे म्हणले, ताई गोड झाला पण थोडा फिकाच झाला. गुरुवर्य बाबा म्हणतात, ती माता विचारते पाठीमागच्या जन्मात काय तू मुंगळा होता काय? अरे आता गोडीपणाची सीमा संपली, याच्यापेक्षा जगात गोड काहीच नाही. आता ऐका, किती गोड झाला? त्या साखरीपेक्षा गोडीची सीमा जशी संपली तशी शब्दकोशामध्ये जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, माझा गोड शेवट किती झाला तर बहु झाला, माझ्याकडे शब्द नाही, बहु गोड झाला. गोड शब्दाचा अजून एक अर्थ सांगतो. माता भगिनी, तुमच्यासाठी कुठलीही भाजी बनवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये जिरे, मोहरे, लसूण, तेल सगळे पदार्थ घेतात. प्रत्येकाची चव भिन्न आहे बरं का. आंबट आंबट आहे, तुरट तुरट आहे, चिकट चिकट आहे, सगळ्या चवी एकत्र तुम्ही करतात, त्याला फोडणी देतात. मला आता तुम्हाला विचारायचं आहे, सगळे पदार्थ एकत्र येऊन ज्यावेळेस स्वयंपाक अतिशय चविष्ट होतो, सगळी मंडळीचा शब्द काय असतो? स्वयंपाक काय झाला? गोड झाला. आता गोड आहे का तो? सगळे पदार्थ त्याच्या त्याच्या चवी सोडून एकत्र येऊन समरसतेनं एक वेगळी चव प्रगट करतात, त्याला गोड हा शब्द आपल्या मुखातून येतो. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, सगळ्या जन्माची साधना माझी एका जन्मात पूर्णताला गेली आणि म्हणून माझ्या जीवनाला सुगंध सुटला. त्या सुगंधाची उंची मोजत असताना ते म्हणतात, माझा गोड झाला पण किती, बहु गोड झाला. का झाला? अभंगाचं दुसरं निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा. निज शब्दाचा अर्थ शुद्ध, निज शब्दाचा अर्थ जवळीक, निज शब्दाचा अर्थ पवित्र आणि निज शब्दाचा अर्थ सखा. आलो निजाच्या माहेरा, त्या निज सुखाच्या माहेराला मी आलो. कशाचं माहेर आहे? ते सुखाचं माहेर आहे. किती सुखाचं? भीमातिरेक वसविले नगर, भीमातिरेक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. येथे मोकाशी चार भुज त्यासी, येथे मोकाशी चार भुज त्यासी. बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळी सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळी सुख देईल विसावा रे. नाचत गाव त्याच्या गावाला खेळ्या सुख देईल विसावा रे. नाचत गाव त्याच्या गावाला खेळ्या सुख देईल विसावा रे. भीमातिरेक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चारी भुजा त्याशी, वाईला 16,000 रे. कंस करायचं, नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया सुख देईल विसावा रे. ज्या ठिकाणी सुखाला विसावा आहे आणि चित्ताला सुद्धा विसावा आहे, अशा गावाला गेल्यानंतर जे सुख मला मिळालं म्हणून शेवट तो भला. माझा बहु गोड झाला का आलो निजाच्या माहेरा. निजाच्या माहेरा म्हणजे का? काय आहे तिथे? तिथे सुख आहे. कारण भगवान परमात्मा सुखरूप ऐसा, तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तो. भगवान परमात्म्याच्या जवळ
नित्य निरामय जे का निज ध्यान योगियांचे. तो आनंद स्वरूप आहे, चिद स्वरूप आहे, सचिता आनंद स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी दुःख क्लेश माया मोह स्पर्श करत नाही. म्हणून तो आलो निजाच्या माहेरा. सगळ्या दुःखाची निवृत्ती केली आणि परमानंदाची प्राप्ती माझ्या जीवनात झाल्यामुळे त्या स्वसुखाला मी प्राप्त झालो. आलो निजाच्या माहेरा. परिणाम भेटी रखुमाईच्या वरा. पत्नीच्या नावावरून परिचय करून दिला. रुक्मिणी आई साहेबांचा वर म्हणजेच पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीने झाला येता. तो भगवान परमात्मा जो करकटेवरी विटेवरी उभा आहे, युगे 28 पासून सुख देण्यासाठी आहे. त्या निज सुखाला मी प्राप्त झालो. त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये माझी वासना काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार सगळ्या षडरिपूंचा नाश झाला. चित्त शुद्ध झालं म्हणून गोड झाला. ठीक आहे महाराज, आम्हाला दोन्ही चरण कळाले. आता आम्हाला सांगा, त्या निज सुखाला प्राप्त होत असताना तुमच्या ठिकाणी सुखाचा स्पर्श होत असताना नेमकी प्रक्रिया काय घडली? अभंगाचं 3रं चरण. परिहार झाला, 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 परिहार झाला. अवघा दुःखाच्या मागीला, अवघा दुःखाच्या मागीला आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. अवघा दुःखाच्या मागीला, अवघा दुःखाच्या मागीला आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांगिला. अवघ्या दुःखाचा मांगिला म्हणजे कसं? 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. ह्या सगळ्या 84 लक्ष योनीतलं ते दुःख आहे. त्या सगळ्या दुःखांचा कुठलं दुःख नाही राहिलं. जड जीवाचं नाही राहिलं, भेदाचं नाही राहिलं. अभेदाचं तत्वज्ञान प्राप्त झाल्यामुळे परिहार झाला अवघ्या दुःखाचा. काय माहेराला गेल्यानंतर, आताचा काळ नाही बरं का काका, जुना काळ आठवा. सगळी माझ्या पुढे थोर मंडळी बसली, जुनी मंडळी. जुन्या काळामध्ये मोबाईल नव्हते, पत्रव्यवहार नव्हता, संपर्क नव्हता. जाण्या येण्याला बैलगाडीची व्यवस्था होती. शेणाचं सारवण मोठाचं पाणी, नदीला पूल नव्हते. अगदी झऱ्याचा पाणी पिण्यासाठी व्यवस्था होती. असा दुर्भिक्ष काळ. त्या काळामध्ये सासूरवाशीन काय असते, तिचं दुःख काय असतं, त्या तराजूमध्ये टाका तुम्ही एकदा. वर्ष ती माहेराच्या दिशेनं हवा जरी आली, ज्ञानोबरायाने 13व्या अध्यायात तिचे उदाहरण दिले आचार्य उपासनेमध्ये, का तो गुरु शिष्याप्रती कसा असतो. जशी माहेरवाशीन तो वारा अपेक्षित असतो, ते प्रेम अपेक्षित असतं, त्या दृष्टीनं ती असते. अशी सासरवाशीन स्त्री कष्टाने रबराबलेली, श्रम झालेली, मानसिक तणावात असलेली. अरे श्रीमंत बंगला असू द्या सासरचा आणि झोपडी असू द्या माहेरची, पण श्रीपंत बंगल्यातला सगळ्या सुखाचा विसावा माहेरच्या झोपडीमध्ये विसवलेला असतो. तसं संपूर्ण मायेचा प्रपंच जरी किती गोंधळ दिसत असला, पण त्या मायेच्या प्रपंचातल्या सगळ्या दुःखाचा शेवट त्या पंढरीच्या वाळवंटामध्ये गेलं की जगद्गुरु महाराज म्हणतात परिहार झाला अवघ्या दुःखाचा. माझं कुठलं दुःख राहिलं नाही. जशी ती माता भगिनी माहेरात आल्यानंतर विसावते, एका रात्रीमध्ये 1 वर्षाचं दुःख जातं, तसं आम्ही एकदा वाळवंटामध्ये तिथे स्नान केलं, महाद्वारामध्ये लोटांगण घेतलं, झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजोळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. अशी धन्य पंढरी आम्हाला मिळाली. देव आमचा सखा झाला. त्याच्यामुळे पाठीमागच्या सगळ्या जन्मातलं दुःख आमचं नाहीसं झालं. परिहार होणे म्हणजे विसावणे. ते दुःख त्या ठिकाणी जसं एखादं ओझं सोडणं, तसं ते दुःख मी सोडलं. परिहार झाला अवघ्या
दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. झाले 3 चरण महाराज. मग आता तुम्ही ज्या प्राप्तव्याच्या प्राप्तव्यासाठी तुम्ही अखंड भजन केलं, तुम्ही सांसारिक सोडून साधक झालात, साधक सोडून तुम्ही सिद्ध झालात, सिद्ध प्राप्त अवस्थेमध्ये तुम्ही म्हणतात माझा शेवट गोड झाला, म्हणजे कर्तव्य कर्म शिल्लक राहिलं नाही, माझी वाचा माझी वाणी देवाच्या ठिकाणी विसवली. मग आता प्राप्तच झालंय, मग प्राप्ताच्या प्राप्तीतला आनंद घ्याल का? महाराज म्हणले जरी प्राप्ताच्या प्राप्तीत आनंद नसला तरी तोच आनंद आमचा घर आहे. अभंगाचं शेवटच्या तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. गेली आता सेबुधनी, गेली आता सेबुधनी, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. गेले आता सेबुधनी, गेले आता सेबुधनी, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. तुका म्हणे वाणी, गेले आता घेऊ धनी. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात ते शेष कर्म माझ्या जीवनात शिल्लक राहिलं नाही, त्याच्यामुळे तुका म्हणे वाणी, गेले आता घेऊ धनी. तो जो अभंग आहे ना, तुका म्हणे मुक्ती वर्णिली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. जे प्राप्त झालं, जे अप्राप्तासाठी तुम्ही कष्ट केले, आता ते दिवस कसे असतात, शेवटचे गोड असतात. उदाहरणार्थ संसारातलं उदाहरण घ्या, काहीच नव्हतं पण सर्व मिळालं. तुम्ही ज्या इच्छा प्रगट जीवनात केल्या होत्या तेवढ्या तुमच्या प्राप्त झाल्या. आता राहिलेले शिल्लक दिवस आहे. माणसं म्हणतात आता काही नाही, डोळ्यासमोर सगळं पूर्ण झालं, आता काही शेष नाही राहिलं. बरं आहे, 2 दिवस राहिले, जेवण करावं, जगावं आणि निघून जावं. ही जी प्रपंचातली सामान्य अवस्था आहे ना, परमार्थातली ती उच्च अवस्था आहे. जगद्गुरु महाराज म्हणतात ज्याच्यासाठी मी योग्य अट्टहास केला, त्या अट्टहासे माझा शेवट गोड झाला, त्याचा परिणाम माझ्या ठिकाणी असणारे चैतन्य घन भगवंत नांदू लागला. समूळ मायेचा त्रिगुणात्मक जी माया आहे ती विनाशी आहे, ती अशाश्वत आहे, ती सगळी जाऊन शाश्वत असणारा, सगत सजातीय विजातीय भेदाच्या पलीकडे असणार निर्गुण निराकार तत्व जे साकार पंढरीमध्ये झालं, ते तत्व मज अंगीकारलं, ते मज स्वरूपाला प्राप्त झालं. याच्यात नवल नाही, मी त्या स्वरूपाला प्राप्त झालो. त्याचा परिणाम तुका म्हणे वाणी, गेले आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आणि ज्या भगवान परमात्म्यामुळे हे सगळं शक्य होतं, त्या भगवान परमात्म्याचं एकदा गुरुवर्य बाबांसाठी मोठं नामघोषाने भजन करायचे. एकदा सगळ्यांनी हात वर करा, जेवढे असतील तेवढे. वा, कळू द्या सगळ्यांना बाबांचा एवढा मोठा. टाळी वाजवा सर्वांनी एक साथ. सेवट तो बला, सेवट तो बला, सेवट तो बला, सेवट तो बला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा,
रखुमाईच्या बेटी रखुमाईच्या आलोने जा मायेरा आलोने जा माये शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा विठाला 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 जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या जीवनातली परिपूर्णतेची एक उंचीची अवस्था आजच्या अभंगामध्ये महाराजांनी व्यक्त केली. हा अभंग आज घेण्याचं कारण सद्गुरु गुरुवर्य आदरणीय सर्वांचं हृदय असलेले आपल्या तालुक्यामध्ये जुना परमार्थ ज्यांनी विशेष टिकवला आणि वाढवला ते आपल्या सद्गुरूंचे पात्र कृपापात्र शिष्य ठरलेले नारायण बाबा पूजनीय बाबांच्या दशक्रिया उत्तर क्रियेच्या निमित्तानं हा अभंग घेण्याचं कारणच असं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांची शंका दूर करतो, नाही तर सर्व झाल्यावर पुन्हा रामायण झाल्यावर रामाची सीता कोण होती हे मला विचारतील. महाराज जर 7 दिवस सप्ताह झालं तर काला नाही. त्याचं कारण आहे 7 दिवस आपण कीर्तन महोत्सव केला. आज सप्ताह म्हणजे आज नाही आहे, 13व्याच्या दिवशी काला आहे, पण कीर्तन नाही, भजनाने काला होणार आहे. कारण त्या दिवशी त्रयोदशी आहे आणि ती त्रयोदशी सामान्य नाही, कार्तिक वद्य त्रयोदशी आहे. कैवल्य साम्राज्य सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा समाधी संजीवन सोहळा ज्या दिवशी आहे त्या दिवशी बाबांचं 13व्याचं कर्म आहे. आणि त्या दिवशी आजही उद्याही परवाही सायंकाळ म्हणजे आज संध्याकाळी पण उद्या संध्याकाळी आणि परवा संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी भजन होणार आहे. घरामध्ये भजन होईल आणि शेवटच्या दिवशी 13व्याच्या दिवशी 13 जण जे असतात ब्राह्मण असावे प्रीतिभोजनाला, पण तेवढे नाही आणि वारकरी काही ब्राह्मणापेक्षा कमी नाही. म्हणून वारकरी मंडळी 13 जण घ्यायचे, 13 आडनावाचे घ्यायचे. ती मंडळी पितर म्हणून तिथे भोजन करतील, विधिवत होईल पूजा. नंतर समाधी संजीवन सोहळ्याचे सर्व अभंग होतील. नामा म्हणे आता लोपला दिनकर समाधिस्थ बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ हे चरण होईल. गुलाल फुलं उधळल्या जातील आणि नंतर तो काला त्या दिवशी होईल. मग म्हणायचं कंठे धरिला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. त्या दिवशी आता हा संभ्रम तुमचा दूर झाला, आता पुढे जातो. या दृष्टीनं आज हा अभंग घेण्याचं कारण परिपूर्ण अवस्था जीवनामध्ये येणं हे सगळ्यांच्या जीवनामध्ये शक्य नाही. त्याच्यासाठी पुण्य लागतंही लागतं. काय पुण्य होतं बाबांच्या जीवनामध्ये? सांगवीसारख्या क्षेत्रामध्ये जन्माला आले तालुक्यात आपल्या. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. गुरुवारी जुनी मंडळी सांगायची बघा, अरे पहिलं भाग्य मानव म्हणजे जन्माला आलो मनुष्य द्यायला, पण कुठे? भारतामध्ये जन्माला आलो यात नवल नाही. उत्तर भारतामध्ये गेलो देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही दक्षिण संतांची भूमी आहे. बरं संतांची भूमी नाही, संतांची खाणी उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या सगळा भंग पाहून घ्या. किती महाराज हे तर मुख्य आहे. तुम्ही जर ताराबादला असणारे महाराज आहे आपले
मैफती महाराजांचं चरित्र आणि त्यांचं संत चरित्र जर वाचलं तर एवढे संत आहे. आणि उत्तरेमध्ये भक्तमाल नावाचा चरित्र ग्रंथ आहे. किती भक्त होऊन गेले त्यामध्ये. तुकाराम महासाधू, सगळी महावैष्णव ज्ञानोबा आदी करून सर्व, चोखोबराय, सावता महाराज, नरहरी महाराज, राका बंका, जळोजी मळोजी, गोरोबा काका, सर्व मंडळी जी झाली ती थोर मंडळी झाली. आणि अशा थोर मंडळींच्या वास्तव्याला असणारा आपला प्रभाग, तिथे जन्म मिळाला. जन्म मिळाल्यानंतर शेती, व्यवसाय, कष्ट करणे, चांदवडचा बाजार, आणि त्यामध्ये आपलं बालपण अलगद पद्धतीनं परमार्थामध्ये सहज प्रविष्ट झालं. त्याचं कारण आपल्या प्रभागालाच असणारा दुसरा स्पर्श, पूजनीय आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन यादव स्वामी महाराज. हा प्रभाग तुम्ही बघा. आणि त्या काळात असणारे थोर संत वैकुंठवासी महान तपस्वी बाळाबाबा ढगे, ही मंडळी झाली. पूजनीय यादव बाबा झाले, वामन बाबा झाले. त्या प्रभागामध्ये जुन्या पिढीतलं असणारं एक गोड व्यक्तिमत्व पूजनीय नारायण बाबा. साधनायुक्त जीवन आणि प्रपंच प्रारब्धावर सोडून प्रयत्नाने परमार्थ केला. आणि तसंच करावं, कारण तो कोणाचाच पूर्ण झाला नाही, तो अपूर्णत्व आहे. आणि पूर्णत्व परमार्थामध्ये कितीही करा, मी नेहमी सांगतो, अपूर्ण राहतो त्याचं नाव प्रपंच. आणि कधीही सुरुवात करा, कधीही शेवट होतो त्याचं नाव परमार्थ. बंगल्याचे 10 मजले बांधले तरी काम अपूर्ण आहे. आणि मंदिराचा कळस झाले बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले. हा आनंद आहे त्या परमार्थामध्ये. आणि तो परमार्थ त्यांनी पूर्णत्वाला नेला, केला. त्याचा परिणाम आज एवढा मोठा जनसमुदाय, ज्या दृष्टीला आपण जिकडे तिकडे बघितल्यानंतर महानुभाव जे दिसत आहेत. महाराज आजची गर्दी नुसती गर्दी नाही, गर्दीची दर्दी आहे. हा जाणता स्रोत आहे. जसा एखादा कुंभकार एखाद्या कुंभाला घडवतो, एखादा मूर्तिकार एखाद्या मूर्तीला टाके टाकून घडवतो, तसं आमच्या गुरुवर्य नारायण बाबांनी या सगळ्या मूर्त्या छनी हातोडीने घडवलेल्या मूर्त्या माझ्यासमोर लक्षात ठेवा. ही सामान्य घटना. परमार्थामध्ये सेवा करत असताना मला ज्यांच्याकडून बोधवाक्य मिळालं ते गुरुवर्य महंत आपले आदरणीय वैकुंठवासी मधुकर बाबा, त्यांचं आत्ता मागे जाणं झालं. पूजनीय माधव बाबा शिंदे, त्यांचंही जाणं झालं. थोर मंडळी तालुक्यातून निघून श्याम अण्णा शास्त्री भडाणेकर, किती मोठी माणसं. आणि त्या मोठ्या माणसांमध्ये नारायण बाबा आशीर्वाद तुल्य होते. कोणी आलं का बाबांच्या समोर सजलेला या सावळा रंग, अगदी जर मी तर म्हणतो जर त्यांना पात्र रंगवलं असता विटेवरचा पांडुरंग शोभून दिसला असता. हा बघा तुम्ही चेहरा, अगदी देवासारखा चेहरा, गोड प्रसन्न मुद्रा. त्याचा परिणाम आणि परिपाक परमार्थ आणि प्रपंचात दोन्हीही झाला. पहिल्यांदा लौकिक श्रीमंती साधूची काय असते ते सांगतो. बऱ्याच लोकांना वाटतं वारकरी संप्रदायातली फेटा बांधणारी कीर्तन करणारी मंडळी म्हणजे काही नाही, गरीबच मंडळी असतात. आमच्या बाबांकडं 40 ते 50 एकर क्षेत्र आहे. लौकिक श्रीमंती. 4 पुत्र होते. वैकुंठवासी संतोष महाराजांचं जाणं त्या काळात कोरोनाच्या काळात झालं. आदरणीय हरिभक्तपरायण आत्ता असणारे थोरले चिरंजीव तुकाराम महाराज म्हणतो मी आज त्यांना, कारण आता तुकाराम भाऊ म्हणायचं नाही, कारण बाबांच्या मागं महाराज करावं लागतील ना. ते मला म्हणले शक्य नाही, म्हणले आम्ही कशाला आहे, आम्ही बैरागीचे म्हणलं, आम्ही ज्याच्यावर नजर टाकली काळजी करण्याचं कारण नाही. त्यांच्या घरातल्यांना धाक वाटला. मी परवा सहज म्हणलो किती नातू आहे बाबांना, म्हणले 3 प्रत्येकाला एकच आहे. त्यांना सगळ्यांना टेन्शन आलं, बाबा कोणाचा मागतो. म्हणजे मी, भास्कर महाराज, निवृत्ती बाबा, नंदू महाराज, कोणावर नजर जाईल. पण सांगू का, बाबांच्या पश्चात परंपरा ही चालू राहणारे, ती अबाधित आहे. कारण तुम्ही आम्ही नाही, पांडुरंग त्यांची परंपरा चालवणार, लक्षात ठेवा. कोणी काळजी करायचं कारण नाही. म्हणून तुकाराम महाराज, त्यांचे थोरले चिरंजीव आमचे आदरणीय सचिन भाऊ आणि अनिल भाऊ, हे 2 जण आदरणीय हरिभक्तपर्यंत, तिघी कन्या, मुक्ताबाई स्वरूप, जनाबाई स्वरूप, सखूबाई स्वरूप, आमच्या गयाताई, मीराताई, योगिताताई, या 3 कन्या आहे. 3 पुत्र आहे. संतोष महाराजांचं जाणं झालं. आणि आदरणीय आमच्या गुरुमाता पुंजाई साहेब. हा सगळा लौकिक श्रीमंतीचा भाग मी प्रपंचातला सांगतोय का बाबांचा, आता प्रपंचातला भाग सांगतो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला कसा. आता ऐका, प्रपंच सुद्धा नेट का, बाबांचंच वचन आहे. तो नर भला संसार करोनी किंवा प्रपंच साधोनी परमार्थ केला. त्यांची वचन आहे बघा. काय करायाचा चांगला अंतरंगी नाही रंगला, काय करायाचा चांगला किंवा वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो. बाबा अजून जातीवंत उदाहरण द्यायचे. काय म्हणायचे बाबा, जर त्याला परमार्थामध्ये यायचं असेल तर तिथे जातीचाच पाहिजे म्हणायचे. विठ्ठल विठ्ठल
त्याच्यासाठी उदाहरण द्यायचे. पाण्यातला मासा ती चाल झोप घेतो कैसा जाय त्याच्या वंशा तेव्हा कळे. बाबांचे वचन आहे बरं का हे. बाबा समृद्ध विचाराचे होते, जरी जुन्या पिढीतले होते तरी समृद्ध विचाराचे होते. प्रपंच सुंदर झाला म्हणून शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. प्रपंचामधले मुलं काय भात संपूर्ण शिजला का नाही कसा तपासावा लागतो. माता भगिनी हात घालावा लागतो. मग काय करावं लागतं. शीत अजून सांगू का, जर खरी सुगरण असली तर सुगंधावरून कळत. काय बोललो, तपासायची सुद्धा गरज नाही. शीताला हात लावण्याच्या आधीच कळतं का शिजलाय का नाही ही सुगरण. अजून सांगतो. ज्ञानोबराय त्याला वचन देतात. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे. ज्ञानोबराय महाराज म्हणतात जमीन बरडी आहे, नापिक आहे, कसदार आहे, काळी जमीन आहे, कशी तपासायची. कुंभाची लवलव. तसे बाबांचं कुळ तपासायचं आहे तर फक्त आम्ही शीत नाही तपासलं, फक्त ह्या कुटुंबाकडं सगळे आम्ही हरिभक्त परायण फक्त वासाने ओळखलं की इथं अखंड हरिनाम सप्ताह होऊ शकतो आणि आम्ही ते धाडस केलं. हे लक्षात ठेवा. त्याचं कारण कुटुंब सबल आहे. फक्त तुकाराम भाऊ दुःखात होते, गळ्यात पडले. आदरणीय भास्कर बाबा जरा उशिरा येणार होते. नंदू महाराज तर बाहेर गेलेले होते. निवृत्ती बाबा आधी करून सर्व मंडळी, आदरणीय शिवाजी बाबा भडाणेकर काका ही सगळी मंडळी होती. मी धाडस केलं. सुखदेवराव राजदेरवाडीचे भेटले, त्यांना सगळ्यांना उठवलं. विजयानंद बाबा त्यांचे आवडते शिष्य, त्यांना म्हणलं या इकडं. विना त्या बाजूला ठेवून म्हणले काय अरे महात्मा गेला, शोक करण्याचं कारण नाही, मग उत्सव झाला पाहिजे महात्म्याचा. उत्सव करायचा का. म्हणले विचारा तुकाराम भाऊंना विचारलं. तुकाराम भाऊ म्हणले तुम्ही काहीही सांगा आम्ही करायला तयार आहे. असा पुत्र असावा महाराज. लक्षात ठेवा. तिन्ही मुलांनी, तिन्ही सुनांनी, मुलींनी सगळ्या सकुटुंब भावकीने पूर्ण 10 दिवस पूर्ण उपस्थिती दिली, पूर्ण सेवा केली. आलेल्या सगळ्या मंडळींना भोजन महाप्रसाद केला, सेवा शुश्रूषा केली. आणि एवढं सगळं करून चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि फक्त ज्या ज्या गोष्टी मनात आल्या आमच्या, खरं सांगतो माझ्या मनात तिसऱ्या दिवशी असं आलं की बाबांचं एक छान मंदिर असावं, असं तिसऱ्या दिवशी मनात आलं, नुसतं मनात आलं. आणि मी तुकाराम भाऊंना संपर्क केला, म्हणलं आम्हाला तुमच्याशी थोडा विषय बोलायचा आहे, फक्त आम्ही दुपारी येऊ का. एवढा विषय मी दुपारी फोन केला. सायंकाळी मला बातमी मिळाली का बाबांचं मंदिर बांधायचं. मुलगा कसा असावा, आपल्या बापाप्रती यांच्या मनात काय हे ओळखणारा मुलगा असावा. त्यांनी ठरवलं, त्यांनी सांगितलं गावामध्ये आमची मोठी जागा आहे, तुम्हाला ती जागा पसंत पडली तिथे सांगा. तुम्ही म्हणले मळ्यात बांधायचं, मळ्यात बांधा, पाहिजे तेवढं मंदिर बांधा, दक्षिणा कोण येईल आणि देईल आणि करू असं नाही. आम्ही समर्थ आहे म्हणले, आमच्या वडिलांचं गोड मंदिर बांधू, सामान्य नाही का काही गोष्ट. मग आम्ही त्यांना सांगितलं एक मलवंश येतो आणि एक विद्यावंश येतो. मलवंशाने ते अधिकारी आहे बरं का बाबा. मलवंशाने म्हणजे हस्त रेज तेज बाबांचं कोणामध्ये रक्त त्यांच्यामध्ये, हे मलवंश येतो शास्त्रामध्ये. हा मलवंशाने ते ह्या संपत्तीचे अधिकारी आहे. आणि आम्ही विद्यावंशी, आम्ही त्यांच्याकडून विद्या अर्जन केली सगळ्यांनी. आपण सगळे त्यांचे कोणी विद्यावंशी आहोत, म्हणजे आपणही पुत्र आहात पण विद्यावंश आहोत. मग तुम्ही म्हणाल बाबांनी त्यांना स्थायी संपत्ती कमवून ठेवली, आपल्याला काय. अरे ज्ञानाची संपत्ती दान केली ना. मग जेवढा अधिकार बापावर त्यांचा तेवढाच अधिकार आपलाही. दोन्हींच्या समन्वयाने सुंदर आकर्षक लाजवेल असं देखणं मंदिर व्हावं ह्या व्यासपीठावरून सगळ्यांना विनंती आणि प्रार्थना करतो आणि ते तुम्ही कराल. त्यांनी सांगितलं पाडव्याच्या दिवशी कुदळी होईल आणि पुढच्या दिवशी मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि पुण्यस्मरणाचा उत्सव सोबतच करू. एवढं धाडस पुत्राने केलं. नारायण बाबांचंच वाक्य सांगतो, दिंडीमध्ये भोजन दिलं का बाबा म्हणायचे ऐका हो, म्हणले काय बाबांच बबो हा शब्द ऐकाव म्हणले. असे चोपदार लगेच, आपली चोपदार मंडळी लगेच पुढं ना, म्हणजे पुढे अरे थांबा 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 म्हणायचे. काय म्हणले कोण, म्हणले तो बाप धन्य. काय म्हणायचे ते वचन, ज्याचा बाप पुण्यवान बाबा म्हणायचे, ज्याचा बाप पुण्यवान त्याचा बेटा करी दान. आणि बाबा असं माईक घ्यायचे बोलायचे. बाबा म्हणायचे आपण ह्या कुटुंबामध्ये सालावादाप्रमाणे पायी दिंडी 16 सुनी सांगवी त्र्यंबकेश्वर इथे येत असतो, सालावादाप्रमाणे येत असतो. यांच्या कुटुंबाला आयु आरोग्य ऐश्वर्य लाभ हो आणि पुढच्या वर्षी पोहे खायला पुन्हा.
किती सहज होतं. गुरुवारी बाळाबाबांच्या दिंडीत आम्ही राहायचो. निघालं का बाबा फक्त म्हणायचे नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे, चालली दिंडी, काही अवघड नाही. गुरुवारी मधुकर बाबांची दिंडी निघाली का बाकी काहीच नाही, ज्ञानोबा तुकाराम. सहजता होती ह्या लोकांमध्ये, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल. आणि अगदी तसं झालं. ही संपत्ती सांगतो मी प्रपंचातली, असे पुत्र जन्माला आले, असं गाव मिळालं, ही लौकिक श्रीमंती त्यांना अहिक लौकिक याच्यातली मिळाली. म्हणून शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. आता पारलौकिक संपत्ती सांगतो. पारलौकिक संपत्ती अशी मिळाली, माझ्यासमोर बसलेले सगळे, माझ्यासह गुरुवर्य भास्कर महाराज, ही सगळी मंडळी, नंदू महाराज, अक्षय महाराज, जेवढी आहे तेवढी, गोकुळ महाराज, धोंडराम महाराज, सगळी मंडळी, सगळी साधक, राजाराम महाराजे, विजयानंद महाराजे, आदी करून राजदेरवाडी, आसरखेडे, मतेवाडी, संपूर्ण चांदवड तालुका, नाशिक जिल्हा घ्या, सगळ्या ठिकाणून आलेले साधक परिवारातली सगळी मंडळी, तुमच्या ठिकाणी नांदणारं जे ज्ञान आहे, जी परंपरा आहे. तुम्ही वारकरी झाले का नाही? म्हणजे तुमचा मुलगाही वारकरी. तुम्ही ज्याच्या संघात जाल त्याला सांगाल चल वारीला चाल. हा जो परमार्थाचा वेल विस्तार झाला, मोगरा फुलला फुले वेचिताची, इवलीसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलो गेला. ही जी परंपरा, ही शृंखला जी पोचली, त्याचा परिणाम असा झाला. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी. पारलौकिक संपत्ती कमवली बाबांनी, म्हणून शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. तुमच्या आमच्या सगळे जे भक्ती करू ती बाबांना समर्पित होईल. आणि अजून बाबांनी जाता जाता जे साधवलं, का शेवट गोड झाला? तिसरं कारण सांगतो. बाबांच्या जीवनामध्ये जी व्यक्ती ज्याच्यासाठी जन्माला आली, त्याच्यात जर त्याचा शेवट झाला तर गोड असतो. उदाहरण सांगतो. मदंगाचार्य बसलेले, हार्मोनियम वादक, गाणारी मंडळी आहे, कीर्तनकर आहे, माझ्यासमोर बसणारी सगळी कीर्तनकार साधक, आत्मोन्नतीची सगळी साधक मंडळी आहेत. साधना कालामध्ये ज्याच्यासाठी आपण अट्टहास केला, तो भाव जर प्राप्त झाला तर तो दिवस शेवटचा असतो. उदाहरणार्थ नंदू महाराज माझ्यासमोर चोपदार होते बाबांच्या दिंडीत. हे बजरंग बलीचे पात्र करायचे. कोण? भास्कर महाराज. हां, आणि अजून पण त्यांचा मी काल ते पाहिलं ना, मला अजून बजरंगच आहे. ऐका, हनुमंतरायाचं पात्र केलं, नंदू महाराजने चोपदारकी केली. पण आज नंदू महाराज संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये गायनही करतात आणि गोड प्रवचन कीर्तनही करतात. भास्कर महाराज रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, उत्तम नियोजक, आयोजक, सगळ्या गोष्टी प्रवीण. एका साधूने त्यांच्यावर खुश होऊन 5 तोळ्याचं माळ त्यांच्या गळ्यात सोन्याची घातली. ही सामान्य लोक फुलाचा हार टाकते. काय टाकलं म्हणजे तुम्ही माझ्या गळ्यात लगेच टाकाल अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. पण ऐका, हे मी का सांगतोय? कशाच्या जोरावरती? बाबांच्या जोरावरती. गुरु भक्तीच्या म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैशी मूळ सिंचने सजे, शाखा पल्लव मज हृदयी सदगुरु, जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेषात त्या दुर्विवेकावरी जैशा डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. मग वास पाहिजे ते तर प्रगटे माने दे, का चिंतामणी आलिया हाती. सदा विजय वृत्ती मनोरथी, ते पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आणि नंतर म्हणून जाणतेने गुरु. ऐका, ज्ञानोबरायांनी पहिलं नमन गणरायाला केलं साहित्याच्या. अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या. दुसरं वंदन सरस्वती मातेला केलं. तिसरं वंदन सद्गुरूला केलं, कारण सद्गुरू शिवाय जगताला पर्याय नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव नाही तुझा पाहता असे त्रैलोकी. असे बाबा सगळ्यांच्या जीवनात आले, सगळ्यांना मोक्ष मार्ग शिकवला, म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. आणि तिसरं कारण, साधू ओळखावा मरणी. बाबा 2 वर्षापासून आजारी. किती? धरणीवर पडले रतन बाबा. मला एक सांगा, जर ते धरणीवर पडले तर जायचं होतं तर अगोदर जायला पाहिजे होतं, नाहीतर याच्यानंतरही जायला पाहिजे होतं. चातुर्मास पूर्ण संपला. लक्षात घ्या, भीष्माचार्य ज्यावेळेस शरपंजरी पडले, ती इच्छामरणी होती. त्यांनी चातुर्मास होऊन दिला आणि उत्तरायण लागलं आणि नंतर प्राणज्योत मालवली, म्हणजे देह ठेवला. बाबांनी संपूर्ण चातुर्मासाची साधना केली. काकड आरती झाली, पौर्णिमा झाली, कार्तिकी एकादशी झाली, आणि सर्व वारकरी हाट घेऊन कुठं निघाले? संतांच्या दरवाजामध्ये निघाले. मग भक्ताला देवापेक्षा संत आवडतात. कारण का? देवापेक्षा देवाचा परिचय करून देणारे संत महान असतात.
आणि म्हणून संतांच्या दरवाजात आपला देह जावा म्हणून प्रतिपदेच्या दिवशी बाबाही वारीला निघाले. कुठल्या वारीला? सुख अनुपम संतांचे चरणे, सुख अनुपम संतांचे चरणे, सुख अनुपम संतांचे चरणे, सुख अनुपम संतांचे चरणे. प्रत्यक्ष अलंकापुरी नांदत असे, प्रत्यक्ष अलंकापुरी नांदत असे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. प्रत्यक्ष अलंकापुरी नांदत असे, प्रत्यक्ष अलंकापुरी नांदत असे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर चोखोबरायचा अभंग आहे. चोखोबराय महाराज म्हणतात सुखानुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुनी नांदत असे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहेरत ऐशे जे पतित तारावया चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होते. यात्री अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे जेने दिदले या ज्ञाना. असं जर असेल आणि काय आळंदीचं वर्णन विषय माझी वेळ संपली. आळंदीचं वर्णन सर्वांना माहिती आहे. असं थोर महालय क्षेत्र जयाची येद्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नुहे महाराज परिपाये बीज शुद्ध अंगी. असे कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबरायांच्या चरणाला आपण समाधी संजीवन सोहळ्याला जावं. हा जर मृत्यूचा योगायोग येत असेल तर मला असं वाटतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला एक. आणि जे साधक मंडळी ज्याच्यासाठी आलो त्याच्यासाठी गेले. गाता गाता काही येत नव्हतं सुरुवातीला. अक्षय महाराज सुद्धा आहे, नंदू महाराज मी स्वतः पण आहे. काय येतो सुरुवातीला काही कळत नाही, अक्षर कळत नाही. पण कुठेतरी राग आळवता कुठेतरी बोल वाजवता कुठेतरी स्वर धरता अचानक एक दिवस अशी गुरुकृपा होते वीज कडाडावी तसं सगळं ज्ञान जर प्राप्त त्या दिवशी होत असेल. ज्या दिवशी ज्या अट्टहास्य प्रयत्न केला ते साध्य ज्या दिवशी त्याला प्राप्त होतो तो दिवस त्याचा शेवटचा आहे. कोणचा दिवस? तो दिवस त्याचा शेवटचा आहे. मग तो दिवस शेवटचा त्या जीवनात येण्यासाठी पुण्य लागतं. ते पुण्य बाबांनी समग्र जीवन कमवलं. त्याचा दाखला मरणाच्या अंती दाखवला. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा असं सांगून गेले का असं जर जायचं असेल तर तुम्ही साधना सेवा केली पाहिजे. आपण सुद्धा बाबांना एवढीच विनंती करू कै ऐशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. पाय मोडला म्हणजे ते पायाला प्रॉब्लेम आला. मी बाबांना भेटायला नेहमी यायचो आणि बाबांना भेटायला आलं का बाबांच्या चेहऱ्यावरचं हास्य एवढं सुद्धा कमी झालेलं नव्हतं. मग चिंता येईन, पाय मोडला, मग मी कसं करू काय करू. गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे आपले 3च मंत्र आहे, काय करू कसं होतं आणि कसं झालं. आपले कोणचे मंत्र आहे? काय करू कसं होतं कसं झालं. त्यांचे ते मंत्र नव्हते. आले का पैठणची दिंडी गेली ती मला म्हणे पैठणची दिंडी दाखव. परशुराम महाराजांना मी फोन लावला, म्हणलं व्हिडिओ कॉल करा. बाबांना पाठीमागच्या वर्षी म्हणले बा सगळे शिवाजी भाऊ पवार होते सगळे असे सर्व दाखवले. हा विनेकरी बाबांचं एकेरी नाव हां शिवाजी बरं का बोलण्याची पद्धत, साहेबराव बरं का असं सगळे नाव असे सगळी दिंडी. बाबा म्हणले मग आपण कधी तयारी करायची? अंथरुणावर आहे पण तयारी. त्यांची मनाने वारी चालू होती हे लक्षात ठेवा. देहाने जरी त्यांची वारी बंद होती पण मनाने त्यांचा परमार्थ चालू होता. चेहऱ्यावर तर नित्य हसू जशाचे तसं होतं. शेवटपर्यंत प्रपंचाची चिंता नव्हती. सगळ्या सुनांनी कुटुंबाने सुंदर सेवा केली. मी दुपारी यायचो, कधी रात्री यायचो, कधी सकाळी यायचो. पण जेव्हाही यायचो तेव्हा बाबांजवळ एक माणूस फिक्स असायचा पूर्ण सेवेसाठी. आणि इथे असलेले आद्य शिष्य त्यांचे विजयानंद बाबा सांगवीचेचे त्यांनी सुद्धा उत्तम बाबांची सेवा केली. बाबांना ते घेऊनही फिरले. बाबांचे आवडते गायक त्या काळात फार कोकण प्रांत सगळा त्यांनी सुंदर गाजवला. मला कोणाचा नामोल्लेख करून कोणाची कीर्ती वाढवायची नाही, पण जे आहे सत्य ते प्रगट करण्याचा प्रयत्न आहे. माझ्यासमोर संपूर्ण आसरखेडे, देनेवाडी, चिंचोलं, मतेवाडी, राहुड, उसवड, डोंगरगाव, हिवरखेडे, सुतारखेडे,
दोन्ही सांगव्या, खाली दैवत, दिग्वत, नांदुरटेक, पलीकडे खडकोजर, गुराळे, भाटगाव, वडाळी, भुई, खडकजाम, त्या अगदी धोडंब्या क्षेत्रापर्यंत विटावं, गंगावं, न्हाणावं, निंबाळ याच्याही पलीकडून संपूर्ण पूर्व पट्टा चांदवड तालुक्याचा सुरुवातीला कुठल्या दिंडीत जात होता. त्या काळात 2-2 हजार संख्येची दिंडी फक्त नारायण बाबाचा असायची त्र्यंबक राजाच्या दिंडीला. आणि त्याच दिंडीतला एक सामान्य सेवेकरी बाबांच्या कृपेनं तुमच्या पुढे उभा, एवढं लक्षात ठेवा. ही काही बाबांची सामान्य कीर्ती नाही. आमच्या घरचा आमच्या वडिलांचा मंडप आलेत. बाबा म्हणायचे सेवा करण्याला 2-3 शेत घेऊन ये, आणि मी जायचो सेवा करायची. बाबांनी नजर टाकून पाहायची, गोड कामं करता का भाटगावची सगळी पोरं, असं तसं आमचं चालायचं. आनंद लुटायचो. हे लक्ष्मण भाऊन ते हरिपाठ आम्ही खूप नाचायचो आणि आनंद यायचा. आनंद करता 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 एवढा आनंद झाला. नंतर मग तुम्ही म्हणाल काय केलं? काहीच नाही. गुरुवारी मधुकर बाबा म्हणले खूप गर्दी एका ठिकाणी केल्यापेक्षा ते म्हणले तुम्ही सुरुवात करा. आम्ही सुरुवात केली. त्याचा परिणाम असा काही नाही. बाबांना आम्ही सांगितलं, बाबा भाटगावची दिंडी नाही, सांगवीच्या दिंडीची दुसरी शाखा, एवढं लक्षात राहू द्या. ही दिंडी भाटगावची नाही, ह्याच दिंडीची दुसरी शाखा आहे. परमार्थ वाढत जावा. आणि ह्या दृष्टीने वाढता वाढता इथपर्यंत बाबांचा परमार्थ वाढला. बघता बघता 43 वर्षे त्र्यंबकेश्वरच्या दिंडीला झाली, 20-21 वर्ष पैठणच्या दिंडीला झाले. भिकाबाबा चिंचोल्याचे असतील इथे. हां, बाबांनी 1.5 वर्ष त्या जागेसाठी, त्र्यंबक राजाला जागा होत नव्हती, तिथं कोर्टात प्रक्रिया चालू होती. किती वर्ष? 3 वर्ष ह्या भिकाबाबांनी चिंचोल्याला पूर्ण उपोषण म्हणजे उपवास केला. नंदू महाराज 3 वर्ष उपवास केला. गुरुला जागा मिळावी. कोर्टात ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी बाबांच्या हस्ते जेवण केलं. ती लोक माझ्यासमोर, लक्षात ठेवा. या सामान्य घटना नाही. रात्री जो भास्कर बाबांनी विषय सांगितला की बाबांनी ह्याच ठिकाणी खळं लावत असताना प्रवचनाची सेवा राहिली होती, निघून गेले. तर कोणीतरी लहान मुलगा आला आणि त्याने पात चालवली. तिकडनं आल्यावर म्हणले मुलगा कुठे निघून गेला. कोण होता रे? देवच होता. कोण होता? कारण भक्ताचे मांगे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. बाबांच्या किडन्या फेल सांगितल्या होत्या 2 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर पुन्हा त्या किडन्या दुरुस्त. ते डॉक्टर म्हणे काय पहिला रिपोर्ट असा, दुसरा रिपोर्ट. त्याच्यानंतर बाबांनी 2 वर्ष कीर्तन केले. नंतर घसरून पडण्याचं एक निमित्त झालं. बाबांची स्मृती शेवटपर्यंत चांगली होती. बाबांविषयी कितीही बोललं तरी मज पामराच्या द्वारा ती कीर्ती काही पूर्ण होणार नाही. म्हणून अशा भल्या पुरुषाच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात आपण सगळ्यांनी करावा, एवढीच प्रार्थना सगळ्यांच्यांनी करतो. आज उपस्थितांपैकी फार दिग्गज मंडळी या ठिकाणी आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण मोठमोठे रंगनाथ महाराज मातृभक्त आहे. जुनी मंडळीपैकी रतन बाबा आहेत, दत्तू काका आहेत, आदरणीय आमचे शिवाजी बाबा आहेत, आमचे नामदेव बाबा, मधुकर महाराज, हां गांगुर्डे ना, हां गांगुर्डे, त्यानंतर राजाराम महाराज, आमचे रामा तात्या, अंबादास भाऊ, सगळी मंडळी बरं का. आता हां दत्तू टेलर पाटे, हा पाटगाव राहून गेलो होतो मंगाच्या बोलण्यात, सगळी मंडळी आणि शिवाजी भाऊ पवार विनेकरी आळंदीहून वारी सोडून या ठिकाणी ते उपस्थित झाले. गोकुळ महाराजे, शंकर भाऊ आहेत गोरठाणून, धुंडेराम महाराज आदी करून राजाराम भाऊ चिंचोलेकर, सगळी मंडळी बरं का. लक्ष्मी भाऊ, सगळ्यांना दंडवत करतो. सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. बाबांच्या प्रती आपलं प्रेम याही पुढे असं ठेवावं. आपण 7 दिवस जरी येऊ शकला नाही, पण आज मोठ्या संख्येनं आलात, पण पुढच्या वर्षी असं करू नका. पुढच्या वर्षी 3.5 दिवसाचा ठरेल, 7 दिवसाचा ठरेल, पण मोठा उत्सव ठरेल. मग त्या मोठ्या उत्सवामध्ये आपण सगळ्या अंगाने, जरी ते मुलं करणारे म्हणून आपण सुद्धा जो विद्यावून सांगितला तन मन धनाने सगळ्या अंगाने आपण सहभागी व्हायचं. मंदिरामध्ये सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हायचं. आणि आपल्या गुरुचं स्मरण प्रत्येक गुरुपौर्णिमेला आल्यानंतर सांगवीमध्ये आपण रस्त्याने जरी चाललो तरी आपल्या गुरुला भेटलो पाहिजे. या दृष्टीने मंदिरात वाकडी वाट करून जरी वळालो तरी गुरु भेटीचा आनंद आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येईल. यांची कोणाची आज्ञा पण घेतली नाही. म्हणलं का मला माहिती आहे साधक सेवा मंडळ सगळं असतं गटलो हो, सगळे आपाप पुढं होऊन करतात आणि कुटुंबाची साथ असल्यावर सोन्याला सुगंध. त्या दृष्टीने ही सगळी मंडळी धावली, कष्ट केले आणि त्या कष्टाचा परिपाक आज दशक्रिया, दशमीच्या दिवशी त्यांची दशक्रिया आली. आणि आज पर्वकाळ सामान्याने दशमी एक रथ करा, दिंडी दर्शन, एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण, आणि पर्वकाळ द्वादशी, आणि नंतर समाधी संजीवन 16. या समग्र पर्वकालाला बाबांनी देह ठेवला. म्हणून बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एक पुन्हा सांगतो, मोक्षगंगेच्या तटावरती, मोक्षगंगेचा तट आहे
आणि त्या तटावर माझ्या जीवनामध्ये तरी 2 साधू प्रगट झाले. एक साधूचं नाव आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि दुसऱ्या साधूचं नाव आहे सच्चिदानंद केरोबा महाराज. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी साधू गेले आपलं संत गेले तया ठाया देवराया पावले या दृष्टीनं साधूची उंची साधू ओळखो. चांगदेवाला चांगा म्हणण्याचा अधिकार मुक्ताबाईला होता. त्यांच्या दोघांची उंची ह्या बॅनरवर दोघं पण बघा. ते दोघांनी केलेली कीर्ती मी नेहमी सांगतो. वेदांताच्या प्रक्रिया आम्हाला सद्गुरू जोग महाराजांनी समजून सांगितल्या पण सर्वसामान्याला वेदांत प्रक्रिया जगून दाखवल्या केरोबा महाराजांनी. अजून सांगू का, त्या सुरगाण्याच्या पलीकडं जिथं रेंज नाही तिथे ख्रिश्चनीकरण काळामध्ये डिसेंबर महिन्यात मी 3 दिवस जातो बाबा रुद्राक्ष घालून. जिथे हिंदुत्व सोडून ख्रिश्चनीकरण चाललंय इस्लामीकरण चाललंय आम्ही रुद्राक्ष घालतो. एक असं पाड आहे माझ्या लक्षात राहा जिथं काहीच नाही. आम्ही पायी गेलो, रस्ता नाही, रेंज नाही, काहीच नाही. अगदी मांसाहार करणारा सगळा समाज आहे. अगदी कातकारी आणि महादेव कोळी असा तिकडं समाज आहे. कोणीच नाही आपलं. पण अशाही वाळवंटामध्ये जसा पाण्याचा झरा सापडावा, दुर्गंधामध्ये जसा सुगंध यावा, अगदी तद्वत त्या न्यायाप्रमाणे त्या गावातून एक भला मोठा अष्टगंधाने बुका लावलेला टफुऱ्या मण्याची माळ घातलेली एक वारकरी माझ्या स्वागताला आला. मला एवढा आनंद झाला. एवढ्या दुर्गम भागात वारकरी संप्रदाय पोचला कसा. त्यांना जवळ घेतलं. वृद्ध झालेले थरथरलेले हात माझ्या कपाळी त्यांनी ठेवले. म्हणले बाबा बरं झालं तुम्ही आमच्या गावाला आले. केरोबा बाबा नंतर तुम्हीच आली. मला अंगावर काटा का आला होता त्यावेळेस आजही आला. त्याचं कारण सांगतो. आज व्यवस्था आहे, सगळं आहे, तरी आपण तेवढा प्रचार करू शकलो नाही. त्या काळात काहीच नव्हतं महाराज. त्या काळात केरोबा बाबा तिथपर्यंत संप्रदायाची पताका घेऊन पोचले होते. हा प्रचार त्यांनी केला म्हणून आपण आज इथं उभे. लक्षात ठेवा. म्हणून अशा दिव्य संप्रदायाला साष्टांग प्रणिपात करतो. आणि जे काही आहे ते पूजनीय गुरुवर्यांचं आहे. गुरुवर्य मधुकर बाबा असतील, महंत तपस्वी बाबा असतील, यादव स्वामी बाबा असतील, सगळ्या गुरुवर्यांचा स्मरून चंद्रभागा माता पवित्र इंद्रायणी मातेच्या चरणी समर्पित करतो. माझ्या लांबलेल्या वाणीला विराम देतो. अजिबात आपण वेळ झाला असा शब्द माझ्याही कानावर नाही आला पाहिजे आणि तुमच्या कानावर नाही आला पाहिजे. त्याचं कारण ज्या सद्गुरूने आयुष्य वेचलं, सायकलवरती प्रवास केला, पायी गावागावांना फिरले, एका गावात 7-7 दिवस मुक्काम केला आपल्याच गावांमध्ये, त्या व्यक्तीसाठी आपण अजून अर्धा तास देणं अपेक्षित काही अवघड नाही. अजून कोणी श्रद्धांजली प्राता भास्कर बाबा पुढचं सर्व नियोजन सांगतील. आपला जेवाळा चॅनलने हे सगळं दशक्रिया शूटिंग केली. सगळ्यांना संपर्क करून अगदी वेळेवरती सगळे आले. सगळ्यांना पुनश्च एकदा वंदन करतो. आणि यानंतर बाबा सूत्रसंचलन करतील, सर्व सूचना देतील. ज्यांना ज्यांना बोलायचं असेल त्यांनी अल्प शब्दामध्ये आपला परिहार मांडायचा आहे. बाबांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. हरी अहो महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तैसे केली कटकट वाकडे का नीट देव जाणे कोणा कारणे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो माझ क्षमा करणे संतीनो अंगभूत युक्तिनो हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या पायाचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित मशी पत्र ते केवडे राहू चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखमा देवी वरुदा सांभाळावे आपल्या ब्रिदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. निवृत्ती दादांचं भजन घ्या आणि नंतर निवृत्ती राया निवृत्ती राया टाळी वाजवा सर्वांनी टाळी. बाई ज्ञान सखया हात वरती करा, करा हात वरती करा. टाळी. सोपान मुक्ताबाई ज्ञान बाबांच्या समर्पित भजन. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया बाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई
साई ज्ञान सकाराम तुकाराम 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 हरे तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली